इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. श्री गजानन महाराज सेवा संस्थेच्या वतीनं श्री गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन गंगाघाट परिसरातील यशवंतराव महाराज पटांगणावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. या संस्थेकडील श्री गजानन महाराजांच्या 16 किलो वजनाच्या रजत मुखवट्याचे पूजन होऊन श्रींची पालखी लोणार गल्लीत पोहोचतात साग्र संगीत आरती देखील करण्यात आली. यावेळी गोदातीरी संत गजानन महाराजांचे ध्यान मंदिर उभारण्याचा संकल्प करण्यात आला. गोदा तीरावरील गंगावाडी येथील श्रींचे नियोजित ध्यान मंदिर जागेवर संत जगद्गुरू महाराज तुकाराम महाराज गुरुकुल संस्था, ज्ञानराज आध्यात्मिक गुरुकुल संस्था, त्र्यंबकेश्वर तुपे महाराज वारकरी वृंद, बेलू आगासखिंड येथील वारकरी संप्रदाय प्रशिक्षण घेणारे वारकरी वृंद, महिला पुरुष भक्त आबालवृद्ध ज्येष्ठ नागरिक वारकरी यांनी टाळ मृदुंग गजरात गणगण गणात बोतेचा गजर पालखीत केला. हरिभक्त परायण दामोदर गावले महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन, संध्याकाळी नरेंद्र पुजारी आणि स्वरांजली कराओके ग्रुपचे सुश्राव्य अभंगवाणीने भीमसेन जोशी यांच्या अभंग भजने झाली. रात्री मोठ्या संख्येनं उपस्थित भक्तांच्या समवेत महाआरती होऊन अन्नकूट प्रसादाचे वाटप आणि कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम संस्थेच्या सर्व पदाधिकारी, आजीव सदस्य यांनी घेतले. संत गाडगे महाराज वसाहत लक्ष्मीनारायण घाट येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते. यावेळी द्वारका परिसरातील नगरसेवक याबरोबरच स्थानिक नागरिक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते आरती करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. NCN न्यूजसाठी राजेंद्र